आपण बघतोय बीडमध्ये पंकजा मुंडे यांचं जंगी स्वागत करण्यात येत आहे। धामणगावातनं ही दृश्य समोर येत आहेत। धामणगावात पंकजा मुंडे यांचं जंगी स्वागत केलं जात आहे। जेसीबीच्या माध्यमातून पुष्पवृष्टी केली जाते। भला मोठा पुष्पहार सुद्धा बीडमध्ये पंकजा मुंडे यांना घातला जातोय। तर पंकजा मुंडेंनी आता जोरदार प्रचाराला सुरुवात केलेली आहे। पंकजा मुंडे या लोकसभेच्या मैदानात उतरलेल्या आहेत आणि ठिकठिकाणी त्यांच्या भेटीगाठी सुरू आहेत। धामणगावामध्ये पंकजा मुंडेंच्या स्वागताची ही दृश्य आपण बघतो आहोत। सोबत प्रीतम मुंडे या सुद्धा उपस्थित आहेत। महेंद्र मुधळकर हे सुद्धा पंकजा मुंडे यांच्या रॅलीमध्ये आपल्याला बघायला मिळत आहेत। आपले प्रतिनिधी सध्या आपल्या सोबत आहेत। काय माहोल आहे या ठिकाणचा आणि कशा पद्धतीने स्वागत केलं जातंय? खूप उत्साह दिसतोय कार्यकर्त्यांमध्ये। नक्कीच भाजपची उमेदवारी झाल्यानंतर पंकजा मुंडे यांचा बीड जो जिल्हा दौरा आहे तो पहिलाच दौरा आहे। नगर जिल्ह्यामधनं पहिल्यांदाच बीड जिल्ह्यामध्ये पंकजा मुंडे ह्या सध्या इथं आलेले आहेत। बीड आणि अहमदनगरची ही सीमा आहे आणि सीमेवरचं हे धामणगाव गाव आहे आणि या धामणगावामध्ये पहिल्यांदाच जंगी स्वागत जे आहे ते करण्यात आलेलं आहे। विशेष म्हणावं लागेल या स्वागताला माझे ज्या खासदार आहेत प्रीतम मुंडे त्यांच्या भगिनी त्यांनी स्वतः देखील स्वागताचं आयोजन केलेलं आहे। हातानं त्यांचे जे फुलं आहेत फुलाच्या पाकळ्या जे आहेत ते प्रीतम मुंडे यांनी स्वतःनं तयार केलेल्या होत्या आणि एक अनोख्या पद्धतीचं जंगी स्वागत इथं बीडच्या सीमेवर करण्यात येतं। एकंदरीत पाहता उमेदवारी मिळाल्यानंतर हे पहिलं जंगी स्वागत आहे आणि यामुळेच आता पंकजा मुंडे जे आहे या मात्र निवडणुकीमध्ये एक वेगळ्या पद्धतीनं त्यांचा डामडौल आपल्याला करताना पाहायला मिळतंय। एकंदरीत पाहता प्रचंड गर्दी आहे। पंकजा मुंडेचे समर्थक असतील त्यानंतर भाजपचे मुख्य पदाधिकारी असतील सर्वच जिल्ह्यातले पदाधिकारी पंकजा मुंडे यांच्या स्वागतासाठी धामणगावच्या सीमेवर येऊन पोहोचलेले आणि जवळपास 10 मिनिटापासून हा त्यांची रॅली निघते आणि रॅलीमध्ये फुलांची मोठी उधळण होते। जेसीबीच्या सहाय्याने फुलांची उधळण होते। क्रेनच्या सहाय्यानं पंकजा मुंडे यांच्यावर जे हार आहे जवळपास 1200 किलोचा जो हार आहे तो पंकजा मुंडे यांचं स्वागत करण्यात येतं। एकंदरीत आता एक वेगळ्या पद्धतीचं जे वातावरण आहे ते बीड जिल्ह्यामध्ये प्रथमच पाहायला मिळतंय। प्रीतम मुंडे यांचं तिकीट कापल्यानंतर ती जी उमेदवारी आहे ते पंकजा मुंडे यांना देण्यात आली आणि त्यानंतर वेगळ्या पद्धतीचा जो माहोल आहे ते बीडमध्ये आपल्याला पाहायला मिळतंय। पंकजा मुंडे या राष्ट्रीय नेते आहेत त्यामुळे त्यांची जी चर्चा आहे त्यांचा जो आवाका आहे बीड जिल्ह्यात मोठ्या पद्धतीनं आहे। त्यामुळे साहजिकच आहे महिला देखील आहेत पुरुष देखील आहेत आणि मोठ्या संख्येनं त्यांचं स्वागत करण्यासाठी इथं हे सगळे जमलेले आहेत आणि या ठिकाणाहून ते पुढे आता आष्टी मार्ग करत बीड जिल्ह्यामध्ये जवळपास 3 दिवस हे त्यांचे स्वागत आणि त्यांची ही जी रॅली आहे ती आता सुरुवात झालेली आहे। थोड्याच वेळामध्ये पंकजा मुंडे यांचं भाषण देखील सुरू होईल आणि बीडच्या सीमेवर आल्यानंतर पंकजा मुंडे नेमकं त्यांच्या पदाधिकाऱ्यांना त्यांच्या समर्थकांना काय बोलतील काय आवाहन करतील हेही पाहणं आता तेवढं जिकिरीचं ठरणार आहे। पंकजा मुंडे त्या कारमध्ये आहेत आणि तिथून उभा राहून ते आपल्या सोबत राहा आणि आपण बघतोय की जी दृश्य आहेत ती अतिशय बोलकी आहेत। मुंडे भगिनी आता जोरदार प्रचाराला त्यांनी सुरुवात केलेली आहे। प्रीतम मुंडे या सुद्धा पंकजा मुंडे यांच्या सोबत उपस्थित आहेत। प्रीतम मुंडे यांचं खरं तर तिकीट कापलं गेलं होतं लोकसभेच्या रणमैदानात। आता पंकजा मुंडे यांनी उडी घेतलेली आहे। आधी राज्यातलं राजकारण आणि आता थेट दिल्लीकडे कूच करण्याच्या तयारीत आहेत पंकजा मुंडे आणि त्यासाठीच ही प्रचाराची जोरदार तयारी। आपल्या प्रतिनिधींनी सांगितलं की तब्बल 1200 किलोचा हार हा घातला जातोय पंकजा मुंडे यांना। जेसीबीद्वारे आपल्याला बघायला मिळते पुष्पवृष्टी होते पंकजा मुंडे यांच्यावर आणि पंकजा मुंडे या सुद्धा स्वतः उत्साहानं आपल्या कार्यकर्त्यांवर सुद्धा पुष्पवृष्टी करताना बघायला मिळत आहेत। महेंद्र, सध्या जर बीड मधलं वातावरण बघितलं तर अर्थातच भाजपनं खूप मोठ्या उत्साहाने सुरू केलेला आहे आपला प्रचार। मात्र कोणकोणत्या भाजप पदाधिकाऱ्यांची त्या ठिकाणी उपस्थिती आहे आपल्याला बघायला मिळते आणि पंकजा मुंडेंचं सगळीकडे स्वागत होताना बघायला मिळते। पंकजा मुंडेंच्या पाठीशी कोणकोणते भाजप पदाधिकारी उपस्थित आहेत?
झाल्यानंतर प्रीतम मुंडे यांचे जे समर्थक आहेत ते नाराज आहेत की काय अशी चर्चेला होत आलं होतं. मात्र आता स्वतः प्रीतम मुंडे ते स्वतः बहिणीच्या स्वागतासाठी सज्ज झाल्यामुळे कुठेतरी जी नाराजी आहे ती दिसत नाही. उलट दोघी बहिणीमध्ये हा उत्साह दिसून येतोय. पंकजा मुंडे यांच्यासोबत बीडचे भाजपचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के असतील, यांच्यासोबत असंख्य जे कार्यकर्ते पदाधिकारी आहेत ते पहिल्यांदा त्या सीमेवरती आले आहेत आणि एक मोठा उत्साह या दोन्ही भगिनीमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. प्रीतम मुंडे असतील, पंकजा मुंडे असतील, या दोघींचाही जो उत्साह आहे तो शिगेला पोहोचलेला आहे. वेगळ्या पद्धतीनं अनोखं हे स्वागत जे आहे ते बीड जिल्ह्यामध्ये झालेलं आहे, संपन्न झालेलं आहे. इथून जे स्वागत आहे ते आणखी मोठ्या पद्धतीनं करण्यात येणार आहे. त्यामुळे एकंदरीत जर परिस्थिती पाहता तर भाजपची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर आता भाजपनं मोठ्या स्वागतामध्ये तयारी केली आहे असं म्हणलं तरी आता वावगा वाटणार नाही. कारण पंकजा मुंडेंचं जे बलाबल जर बघता त्यांचा आवाका बघता तो प्रचंड मोठा आहे आणि त्याच पद्धतीनं आज देखील पहिल्याच दिवशी पंकजा मुंडे यांच्यावर पुष्पवृष्टीनं स्वागत केलं जातं. त्यामुळे एकंदरीत पाहता भाजप आणि पंकजा मुंडे यांचं जे समीकरण आहे ते कुठेही आता पहिल्या उत्साहात जे आहे ते आपल्याला आता सध्या पाहायला मिळतंय. आता थोड्याच वेळात पंकजा मुंडे या भाषणाला उभे राहतील. प्रीतम मुंडेंचं यांचं हे भाषण होणार आहे. त्यामुळे बीड जिल्ह्यातले जे नागरिक आहेत, महाराष्ट्रातले जे त्यांचे समर्थक आहेत, नेमकं आता प्रीतम मुंडे काय बोलतील आणि त्या स्टेजवर पहिल्यांदाच भाजपची लोकसभेची उमेदवारी मिळालेली जे पंकजा मुंडे आहेत तेही भाषणामध्ये बीडच्या काय बोलतील, बीडकरांना काय वाटतंय, या सगळ्या उत्कंठा आहेत त्यांच्या भाषणादरम्यान जे लागलेले पाहायला मिळते. आणि आता जर बघितलं तर राष्ट्रवादी जे आहे ते भाजप सोबत पहिल्यांदाच सोबत आहे. त्यामुळे आता पुढचा उमेदवार कोण आहे या सगळ्या गोष्टी वरून आता पंकजा मुंडे नेमकं काय वक्तव्य करतील, काय व्यक्त होतील हे पाहणं आता जिकरीचं ठरणार आहे. बघूया. नक्कीच महेंद्र, आपण बघतोय की उत्साह तर आहेच भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये आणि स्वतः भाजपच्या उमेदवारांमध्ये सुद्धा. मात्र विरोधकांकडनं ज्या पद्धतीने प्रचारात आघाडी घेतली जाते भाजपकडून, काय प्रतिक्रिया येतात? कारण बीडमधली समीकरणं अजूनही निश्चित झालेली नाहीये. नक्कीच बीड मधलं जे समीकरण आहे ते शरद पवार गटाकडून पहिल्यांदा बजरंग सोनवणे यांचं नाव आलं आणि त्यालाच लागून दुसऱ्यांदा शिवसंग्रामचे जे दिवंगत लोकनेते आहेत विनायक मेटे यांच्या पत्नी जे आहेत ज्योती मेटे यांचं नाव पुढे येत आहे. त्यामुळे एकंदरीत जर बघितलं की पुढचा जो प्रतिस्पर्धी उमेदवार आहे ते कोण आहे हे आणखी स्पष्ट झालेलं नाही. मात्र बीडसह मराठवाड्यामध्ये सध्या आरक्षणाचा जो प्रश्न आहे तो पेटलेला आहे. त्यामुळे मराठा वर्सेस ओबीसी हा वाद बीड जिल्ह्यासाठी कधी कायम राहिलेला आहे. त्यामुळे पुढचा जो व्यक्ती आहे तो राष्ट्रवादी शरद पवार गटाकडनं मराठा समाजाचा उमेदवार येईल आणि पंकजा मुंडे या ओबीसी समाजाचे आहेत. त्यामुळे मराठा वर्सेस ओबीसी हा जो समीकरण आहे या निवडणुकीत देखील पाहायला मिळतंय. तर दुसरीकडे जर पाहिलं प्रकाश आंबेडकर यांच्या भूमिकेकडे देखील मोठं लक्ष लागलेलं आहे. प्रकाश आंबेडकर जर महाविकास आघाडीमध्ये जर आले तर त्यांची जे मत आहेत वंचितची आणि मुस्लिम धर्माची जे मत आहेत याचं समीकरण जर केलं तर पंकजा मुंडे यांच्यासाठी मात्र ही जागा जी आहे रस्सीखेच करण्यासारखी आहे. पंकजा मुंडेंना त्याचं तगडं आव्हान देखील स्वीकारावं लागणार आहे असं तरी एकंदरीत समीकरण दिसून येतं. नक्कीच महेंद्र, जसं तुम्ही म्हणताय की एकंदरीत भाजपनं प्रचारामध्ये आघाडी घेतलेली आहे. बीड लोकसभा मतदारसंघात तरी आपल्याला बघायला मिळतंय असं चित्र. त्याच्यामुळे एकंदरीतच आता भाजपची ही आघाडी प्रचारामधली तरी दिसून येते. मात्र विरोधकांचा अजून उमेदवारही निश्चित नाहीये. त्यामुळे धामण गावामधलं पंकजा मुंडेंचं हे स्वागत आपण बघतोय. यापूर्वी सुद्धा सुजय विखेंकडनं अशाच पद्धतीचं स्वागत पंकजा मुंडेंचं केलं गेलं होतं.